लेकिन मेरे स्पीच होने के बाद कल वो लोग बीजेपी के लोग सब मिलके हवन करके उस स्टेज का शुद्धिकरण करने का काम किया। ही घटना आहे उत्तराखंडमधील रामलीला मैदानावरची, जेव्हा खरगे आपली रॅली आणि भाषण संपून जातात त्याच्यानंतर काहीतरी बीजेपीचे लोक असतात त्यांनी त्या स्टेजचे जलशुद्धीकरण केले, कारण फक्त खरगे हे दलित शेड्यूल कास्टमधून येतात म्हणून जलशुद्धीकरण केलं। आज भारत देश स्वतंत्र होऊन 79 वर्ष झाले। 1947ला भारत देश स्वतंत्र झाला 200 वर्षांच्या गुलामीतून, आणि आज ही अवस्था आहे। आणि ही अवस्था आहे बीजेपीच्या सत्तेत आल्यानंतरची। किती वाईट आणि दुःखद शोकांतिका आहे। राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाला ही वागणूक, तर सामान्य दलित SC कास्ट आणि मागासवर्गीयमधून जे लोक येतात त्यांच्यावर किती अन्याय अत्याचार होत असेल, आणि ह्या स्वातंत्र्य देशामध्ये ही घटना घडत आहे। तर आता काय बोलावं। तर या घटनेचा जाहीर निषेध ज्यांनी ही घटना केलेली आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी आणि त्यांना जेलमध्ये पाठवण्यात यावे।